संघ मालक आज ॲज 12th मॅन म्हणून ही भूमिका सांभाळत असताना आपण त्यांना पाहतोय. सो दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला 40+ लेजेंड खेळाडू, गावचं नाव आहे टोंडरे आणि नाव आहे खेळाडूचं विश्वास पाटील, शतकवीर विश्वास पाटील, जे नाव आपण आदराने घेतोय. पनवेल प्रीमियर लीगची संकल्पना आपण पाहिली. 27 चेंडूमध्ये 102 धावांची धुवाधार केली, ती आजही नजरेसमोर आहे. आणि तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्या समवेत आहेत ते अहिलेश म्हात्रे. ओ इनसाइड आउट, पहिलाच बॉल. ओ येईल इथे पहिला चौकार. विश्वास पाटील पेटेंट ब्रँडेड पहिला चौकार डीजे. गोलंदाज काय सांगतायत तर गोलंदाज सांगतायत की झेलसाठी प्रयत्न करायला हवा होता. 4 धावा इम्पॉर्टंट नव्हत्या, इम्पॉर्टंट होता तो विश्वास पाटील यांचा झेल. आता इथून पुढे काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. अजून एक वार केलाय, बॉल केला डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. कलात्मक स्ट्रोक, ताकद नव्हे तर मग मी म्हणा टायमिंगच्या साह्यानं लगावलेला सलगचा दुसरा चौकार. बॅटिंग करणारी टीम पोहोचली आहे ती बिनबाद 8. चला, उरण टीमचे 12th मॅन आमच्याकडे आलेले नाहीयेत. तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आहे का हा प्रश्नचिन्ह. दोन चेंडू 2 चौकार आलेत. या वेळेला मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज करायचं होतं. इम्प्रोवाइज करत असताना फटका इथं फसलाय, बॉल निघून गेलाय आणि येईल हा पहिला डॉट बॉल. 3 चेंडू झालेत, 8 धावा धावफलकावर. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. मंदार लवेकर, टेनिस क्रिकेट विश्वामधील अजून एक मोठं नाव. फ्रंट लाईन बॉलर, रफ्तार, गती या सर्व काही गोष्टी त्यांच्याकडे आहेत. फुलटॉस बॉल कन्वर्ट केले, डाऊन द ग्राउंड बॉल गेलाय ऑन साइडला परपेंडिक्युलर, 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स. अजून एक चौकार येईल. रणसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचली झाली आहे ती 12. बिनबाद 12. प्रतिम सुरुवात, धडाकेबाज सुरुवात, धुंद बेधुंद अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये. इथून पुढे या वादळाला मात्र नक्कीच मोठं स्वरूप येईल. त्या अगोदर क्षमवायचंय, थांबवायचंय आणि इथे विकेटच्या शोधात असतील आणि त्यासाठीच मात्र ही सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळतीये. खरं तर ही लढत आपल्याला पाहायला मिळेल जिथे मात्र 2 खेळाडूंमध्ये संवाद झालाय. विकेट किपर स्वतः गोलंदाजाकडे गेलेत आणि ऑन साइडचे स्वतः एक्सपिरियन्स खेळाडू गोलंदाजाकडे गेलेत. आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय जिथे आपण जरूर पाहता या मॅच मध्ये गोलंदाजाला मात्र मी म्हणेन ते मात्र विकेटच्या शोधात असतील. पुढ्यात टाकला बॉल, पुढ्यातनं उचलला, ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राइव्ह केला बॉल, डाऊन द ग्राउंड तिथेच मारलाय. फ्रंट स्क्रीनला आदलतोय बॉल. अजून एक सलगचा दुसरा चौकार. 4-4 0 4-4 रणसंख्या झाली बिनबाद 16 डीजे. थँक्यू. 5 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 16. 16 ऑन द स्कोर बोर्ड. 5 चेंडू. शेवटचा बॉल फिंगर स्लो केला, गती कमी केली आहे, फिरून मारायचं होतं बॉलला. येईल हा डॉट बॉल. आणि याच दरम्यान सोनारी गावच्या खरं तर शिरपेचातील मानाचा तुरा, एक अग्रनामांकित खेळाडू ज्यांचा खेळ मात्र पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र मी म्हणेन अतुरत मात्र वाट पाहत असतो. अगदीच उरण प्रीमियर लीग च्या 3ऱ्या दिवसामध्ये त्यांचा संघ सुपर 7 मध्ये क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळाला. लिडरशिप स्किल आणि अप्रतिम खेळाडू पप्पू सोनारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याची ख्याती आहे, सुप्रसिद्ध असे संदीप पाटील यांना मी इन्व्हाइट करू की या आपण या व्यासपीठावर आपलंही खरं तर अजय स्मृती चषक या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम, वॉर्म हार्टेड
उमंग सुरुवात फार छान झाली. पहिल्याच बॉलवर हाफ चान्स होता. गोलंदाजांना थोडंसं जेस्चर दाखवलं, सांगितलं की हा झेलसाठी तुम्ही प्रयत्न करायला हवा होता, कारण गोल्डन विकेट समोर होती. आणि अगदी तसं न घडता त्या क्षेत्ररक्षकांना एक टप्पा चेंडू पकडणं पसंती दिली, त्याला मात्र चेंडूनं हुलकावणी दिली. आउटफील्ड जबरदस्त फास्ट टणक असल्या कारणानं बॉल 1 बाउन्स अगदी सीमारेषा पार गेला. तिथून पुढे नंतर मात्र पुढे 3 चौकार आले आणि विश्वास पाटील, शतकवीर विश्वास पाटील, सेंचुरी मॅन विश्वास पाटील, त्यांच्या बॅटमधनं 4 चौकार आले. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळाली तब्बल 16. प्रतिम सुरुवात झाली आहे. अहिलेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये डावकरे आताचे असे खेळाडू ज्यांच्या खेळ जवळजवळ आम्ही 10 ते 12 वर्ष पाहिला. नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्व उले नोट परिसरातील अगदीच मी म्हणेन प्रत्येक क्रीडांगण ज्यानं गाजवलं आणि वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर, वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग प्लेअर, पॉवर पेस स्पेशालिस्ट फलंदाज जे म्हणतात ना, की डावकरे आताचे फलंदाज जगभरामध्ये नेहमी प्रसिद्धच राहिलेत. मग त्याच्यामध्ये कॅरिबियन किंग ब्रायन लाराचा आपण उल्लेख करूया, ऑस्ट्रेलिया संघाचा ॲडम गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडनचा आपण उल्लेख करूया, भारतीय संघाचा शिखर धवन आणि त्यानंतर गौतम गंभीरचा आपण उल्लेख करूया, सौरव गांगुलीचा आपण उल्लेख करूया यंग ब्रिगेड यशस्वी जयस्वाल, अगदी तितकाच धाडसी खेळाडू आहे. इनसाइड आउट, यावेळेला संधी आहे का, तर बॉल फरार होईल. ताकद आहे, नजाकत आहे, टायमिंग आहे, प्रॉपर झुललाय फटका. विश्वास पाटील मॅन फ्रॉम तोंडरे यांच्या बॅटमधनं आलाय, ऑफ साईडला ड्राईव्ह करणारा आणि प्रत्येकाचे खरं तर मी म्हणेन टाल्याने सिट्ट्या वाजवणारा, कलात्मक ऑफ ड्राईव्ह डीप कव्हर्स रिझन क्लिअर करणारा पहिला षटकार. आणि इथे षटकारांना रनसंख्या पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते 23 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 4 चौकार, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर आक्रमण झाले. आता गोलंदाजानं करावं तर काय करावं, बॉल आउटसाईड ऑफस्टिक टाकले तर डीप कव्हर्स क्लिअर करतोय, ऑन साईडला जर गेले तर मात्र नक्कीच बॉल लांब लचक जातील, पायना थोडी त्यांची इंजुरी, असंच काहीसं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. तरीही क्रिकेटमधली कमिटमेंट, क्रिकेटचं साहस, क्रिकेटची जिद्द, ही चिकाटी हे आपल्याला पाहायला मिळते. हॅमस्ट्रिंग इंजुरी झाली असं ते सांगतायत, मसल्स त्यांचे स्ट्रेच झालेत, असंच काहीसं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटवरचं प्रेम आहे. म्हटलं जातं ना की ग्रामीण टेनिस क्रिकेटने या क्रिकेटचा आत्मा जपलाय, का जपलाय ते मात्र विश्वास पाटील या मॅचमध्ये सांगत असताना आपल्याला पाहायला मिळते. रिफ्लेक्ट होतंय त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं. रणसंख्या झाली आहे ती 24. 3 बॉलचा खेळ झाला. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते निवृत्ती. जागेवरनं पिक केला, बॉल मिडल केला, स्वीट साऊंड जनरेट झाला. 1 धाव तर जरूर मिळणार. फिल्डर थोडेसे फंबल होतील, 2 धावा होणार नाहीयेत, कारण एका बाजूला विश्वास खरं तर विश्वास पाटील थोडेसे इंच्युअर आपल्याला पाहायला मिळतील. जिथे मात्र 2 धावा मी म्हणेन प्रयत्न झाला होता तिथे मात्र 1च धाव मिळाले. हरकत नाहीये की दुहेरी धावसंख्येनं सुद्धा धावफलक पुढे जाईल. षटकार चौकार येत आहेत आणि धावांचा ओघ मात्र वाढत चाललाय. बॉलिंग करणारे युनिटकडनं आता काय करायला हवं, मी म्हणेन इथे मात्र एखादी विकेट जर का मॅचमध्ये आली ना तर मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल जरूर. तो प्रयत्न तर झालाच पाहिजे. निवृत्ती ओव्हर द विकेट, ओ क्लीन बॉल, दांडेगोल, अँड दिस इज कॉल्ड कमाल. इट्स अ कमबॅक. अग्रेसिव्ह मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की लोकांची तोंड जर का तुम्हाला बंद करायची असतील तर तुम्हाला काय करता यायला हवं, तुम्हाला करता यायला हवं ते कमबॅक. आणि अप्रतिम कमबॅक केलं. टर्न अराउंड इन द मॅच अँड द फर्स्ट बिग विकेट, अ गोल्डन विकेट इन द मॅच. धावसंख्या फक्त 25 आणि गडी बाद झालेत ते 1. विश्वास पाटील इथे 1 षटकार, 4 चौकार आणि 1 सिंगल धाव, अशा पद्धतीनं त्याचं बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. ते बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. तिथे थोडंसं सेलिब्रेशन सुद्धा झालं. येस डीजे. मुंबई पासून 20 किलोमीटर न्यू बॅट्समन कैलास पोरजी, जे खरं तर ॲज अ टीम कॅप्टन आपल्याला पाहायला मिळालेत. इन ॲट नंबर 3 म्हणजे विराट कोहलीचं फेवरेट बॅटिंग पोझिशन. 1 डाऊन म्हणजे जबाबदारीचं थोडंसं ओझं. 1 डाऊन म्हणजे तुम्हाला मॅच थोडी क्लोज न्यावी लागते. 1 डाऊन म्हणजे संयम, 1 डाऊन म्हणजे आक्रमण आणि दोघांचं संगम. हलवार पद्धतीने डिफेन्सिव्ह पवित्र्यानं इथे मात्र हा बॉल खेळून काढलाय.
जाईल बॉल ऑन साईडला, लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डर आहे, जज करतील, जोवर मात्र फेकून देतील तोपर्यंत ही एक धाव अंकित होत असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती आफ्टर 2 षटकांचा खेळ झालाय. 13 रन्स पर ओव्हरनं रणसंख्या पुढे गेली आहे ती 1/26. डीजे दोन षटकांचा खेळ झाला म्हणजेच पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन आता हटवलं गेलंय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विश्वास पाटील बाद झाले आणि तदनंतर आपल्याला पाहायला मिळतील अहिलेश म्हात्रे आणि त्याच्या समवेत कैलाश पोरजी हे टीमचे कॅप्टन आहेत. रणसंख्या झाली आहे ती 26 13 रन्स पर ओव्हर. हा खरं तर मी म्हणेन धावसंख्येचा आलेख आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक्सपिरियन्स कॅम्पेनियन आपल्याला पाहायला मिळतील. मिस्टर संदीप डावखुऱ्या हाताचे गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे गती कमी करून फेकलेला बॉल. हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर इज सायलेंट ॲट इज क्रीज. 2 पंच एकमेकांसमेत चर्चा करतील तोपर्यंत खरं तर आपण पाहताय की या मैदानाच्या आतमध्ये एक स्ट्रॉंग अपील झाली. आमच्या श्रुतीपटलावर एक आवाज प्रतिबिंबित झाला होता. तो आवाज बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला तो होता की तो आवाज होता खरं तर मैदानाला बॅटला स्पर्श केलाय. आपण जरूर पाहणार आहोत. सुदेश म्हात्रे सरपंचांच्या भूमिकेमध्ये इट्स नॉट आउट कॉल. अपील स्ट्रॉंग होती आणि अपील करणं हे महत्त्वाचं असतं मॅचमध्ये. क्रिकेट या खेळामध्ये अपील केली तरच पंच बाद करतील किंवा बाद देतील. बॅट्समन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. कैलाश टीमचे कॅप्टन जागेवरनं पुन्हा एकदा फिरवून मारायचं होतं बॉलला. लाईन आपण पाहताय मिस करत असताना पंच किती मात्र दंडित करतील. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. व्हाईट बॉलने एकूण धावसंख्येमध्ये होईल भर. नियम क्रमांक 22 तुम्ही करताय उल्लंघन. रणसंख्या झाली आहे ती 27 ऑन दी स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. संदीप यावेळेला तटविलाय बॉल. एका हाताने ग्रिप करण्याचा प्रयत्न. एकच हात का प्रश्नचिन्ह आहे. बॉल हातांची ओंजलला टच करून जाईल सीमारेषा पलीकडे आणि मिळतील खरं तर चुकीचं फिल्डिंग सेटअप. 4 धावा. रणसंख्या झाली ती 31. डीजे धावा मिळाल्या. नशिबाची साथ. पुढे आले. पुढे येऊन सरसावून मारायचं होतं बॉलला. बॅटचा एज लागलाय. बॉल गेलाय शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये. एकच धाव मिळते. 1 धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करणारी टीम खरं तर आपण या मॅच मध्ये पाहताय VBP पनवेल 32 या आकड्यावर आमचे गुणलेखक मिनिश कडू आम्हाला अपडेट करत असताना WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीचे CEO राहुल उल्वेकर ॲज अ कम्प्युटर एक्सपर्ट आपल्याला पाहायला मिळतील. उरणच्या वैभवशाली खरं तर क्रिकेटला जपणारे व्यक्तिमत्व. उरणची वैभवशाली परंपरा म्हणजेच विश्वास पाटील सरांना मी इन्व्हाइट करू की आपण या व्यासपीठावर या. विश्वास पाटील मॅन फ्रॉम तोंडरे उरण. आणि उरणच्या शिरपेचा ते असं नाव आहे खरं तर पनवेल विभाग. येस पनवेल उरण उल्वे हे आता इंटरकनेक्टेड झालेत. आता काही दिवसानंतर नवीन नाव येईल. ही 3री मुंबई किंवा 2री नवीन मुंबई. हा चौकार मारायचा प्रयत्न झाला परंतु फटका तिथे फसला. जर आपण पाहिलं अहिलेश सारखा एक मोठा फलंदाज मात्र बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तर दुसरा फलंदाज अहिलेश मात्र मी म्हणेन बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ज्याचं बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं तर मात्र एक चौकार आपण त्याच्या बॅटमध्ये पाहिला. रणसंख्या ती फक्त 32 आणि गडी बाद झाले ते 2. हॅलो
नंतर नक्कीच त्यांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळेल. आलेल्या तमाम मान्यवरांचं पुनश्च एकदा मी उमंग भोईर व्यासपीठावर उपस्थित अतिथी गणांचं शब्दस्वराने हार्दिक स्वागत करतोय आणि जातो क्रिकेटच्या मैदानावर कॉम्बॉक्स मधून जिथे आवाज ऐकायला मिळेल. तसेच असं म्हटलं जातं की वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 30 दिवस, आठवड्याचे 7 दिवस, त्यातून आलेला आपला आजचा हा वाढदिवस आणि सुनंदा सावंत सर्व्हिसचे सन्माननीय नितेश यशवंत कोडे यांचा आज वाढदिवस सुरू आहे. तर त्यांना जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येणारं आयुष्य यशाचं, कीर्तीचं, भरभराटीचं, उन्नतीचं जाऊ हीच बापांची प्रार्थना करूया आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि जाऊया क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये जिथून आवाज ऐकायला मिळेल. नितेश भोईर सर करावे. थँक्यू उमंग, ज्यांचा आज जन्मदिवस आहे. अर्थातच दादांना आपण जन्मदिवसाच्या मनपूर्वक क्रिकेटमय शुभेच्छा देऊया. मॅचमध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे आता मोमेंटम थोडा शिफ्ट होताना पाहायला मिळतोय. लोअर फुलटोस बॉल अवे फ्रॉम द रीच कपिल पारवे आपल्याला पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेट विश्वामधील अजून एक मोठं नाव. आज हे सर्वच लेजंड खेळाडू, मी म्हणेन एक निवडक खेळाडू आहेत, आज एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपण एन्जॉय करतोय. अजय स्मृती चषक 2025 जसं मात्र चौथं षटक सुरू होईल या ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगलं ध्वनिफीत. तीन षटकांचा खेळ झालाय. फिल्डिंगचं सेटअप आपण जरूर पाहूया. 3 ऑन दी ऑन साइड, वी कॅन सी मिड विकेट, काऊ कॉर्नर अँड डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन. त्याचबरोबर ऑफ साइडला डीप लॉंग ऑफ आणि डीप कवर्स. क्लीन बॉल, दांडी गोल, गतिमान चेंडू आणि बीट केलं बॅट्समन कपिल पारवे यांना. आणि पहिल्याच बॉलवर गोलंदाज निवृत्ती आपली गुणवत्ता सादर करत असताना पहिली विकेट संपादित करतो आणि संघाच्या वतीनं तिसरी विकेट संपादित करत असताना मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालंय ते सृजल 11 उरण या टीमकडे. येस डीजे. अखंड मराठभूमीचे जन्मदाते, महाराष्ट्राचे शिल्पकार, एम्परर ऑफ ग्रेट महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज. शिवराय म्हणजे कर्तृत्वाचा डोंगर, शिवराय म्हणजे संयमाचा पाझर, शिवराय म्हणजे विचारांचा सागर. या भूमंडली ज्या घरात खरं तर दिवसाची सुरुवात शिवरायांच्या नामस्मरणाने होते त्या घरातील पोरांच्या मस्तकावर संकट पेलण्याची ताकद इतरांपेक्षा जास्त असते असं नेहमीच आपण पाहत आलोय. आणि अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून आपण या स्पर्धेला प्रारंभ केला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून आज अनेक आदर्शांचे आदर्श म्हणून महाराजांची वेगळी ओळख. फादर ऑफ इंडियन नेव्ही, आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार. आज ते गाणं डीजे मास्टर मात्र सादर करतायत आणि अर्थातच एक वेगळी ऊर्जा नेहमीच मात्र संचारली जाते. मग कोणत्याही कार्यक्रमाला शुभ प्रसंगी आपण सृष्टीचा निर्मात्याचं स्मरण करत असतो. आपण शिवरायांची शिवगर्जना करून आपण स्मरण करत असतो आणि त्या कार्याला आपण प्रारंभ करत असतो. मॅडम पॅचच्या मधून बॉल निघून गेलाय. पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग आणि इथे फलंदाजांना मला वाटतं एक पॉपिंग क्रीज सोडली आहे. क्रिकेटमध्ये प्रामाणिकतेला फार महत्त्व आहे. मला वाटतं बेल्स डिसलॉस झाल्या आणि बोल्ड झाल्या ते 3 विकेट्स आणि संपादित केल्या, तेही मी म्हणेन क्लीन बोल्ड करत असताना गोलंदाज निवृत्ती यांचं तिसरं यश आपल्याला पाहायला मिळतं. मॅग्निफिसंट बॉलिंग.
लावणी आणि आपल्या आग्रिकोली संगीत. कोणतेही कार्यक्रम या तीन खरं तर हे तीन आपल्या ह्या ज्या संगीत रचना आहेत अगदीच आपण पाहिलं, अगदी गोव्याला जरी गेलो ना तरी सुद्धा तुम्हाला क्रूजमध्ये आग्रिकोली गीत वाजताना पाहायला मिळेल. चीज तर खासियत आहे. आज किती तुम्ही बाहेर कंट्रीमध्ये जा पण आग्री कोली आणि आग्री माती ही खरं तर एक स्वाभिमान आहे, अभिमान आहे आपल्याला की आपण या तालुक्यात या रायगडात जन्माला आहोत आणि रायगडात उरण तालुक्यात जन्माला आहोत. कारण की उरण तालुक्यातील हिरे तारे सितारे नक्कीच उरणकरांचा इतिहास देखील आज या स्पर्धेच्या माध्यमातून गायलं जाईल. यावलचा बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक तिथे कडू पाहायला मिळतील. जयेंद्र कडू सोनारी गावाचा हा एक खूप मोठं नाव पाहायला मिळतंय. सोनारी टेनिस क्रिकेटचं नाव ज्याने उंचवण्याचं काम केलं नितेश सर ते या सोनारी गावातील सुपुत्र आपण पाहतोय जयेंद्र कडू. फिटनेस लवर आहेत, फिटनेस ॲथलीट, अनेक युवकांना प्रेरणास्थानी असलेले जयेंद्र कडू. जर आपण मॅचवर थोडंसं फोकस करूया, रणसंख्या झाली ते आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 36 ऑन द स्कोर बोर्ड. ओहो प्रीमिडिएटेड स्कूपचा फटका. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक खेळाडू ज्याला आपण धाडसानं खेळताना पाहिलं TM दिलशान, कमीत कमी एफर्ट्समध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न झाला, फटका फसलाय, येईल हा डॉट बॉल. थँक्यू सर. तत्पूर्वी मी विनंती करतोय सन्माननीय हिरामन पांडुरंग कडू यांना की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे आणि अगदी जे वाहन आहे ते देखील आपण थोडं बाजूला करा आणि आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. ओव्हर टू नितेश सर. एक चेंडू शिल्लक असणारे, मनामध्ये अगोदरच ठरवलंय की मला स्विचच मारायचं आहे. असं असतं ना क्रिकेटमध्ये, मग फॉर्मॅट कोणताही असू द्या, अंडरम क्रिकेट, ओरम क्रिकेट, टेनिस बॉलचं छोटं क्रिकेट, ग्रामीण म्हणा किंवा ओपनचं खुल्या गटामधील क्रिकेटमधला प्रत्येक खेळाडूला खरं तर मी म्हणेन अटेन्शन ग्रॅब करायला मी म्हणेन त्यांच्याकडनं मला नेहमी प्रयत्न होत असतो आणि अगदी इथेच तेच आपल्याला पाहायला मिळालं. अटेन्शन ग्रॅब करणारे प्रयत्न झाले फटके सजवण्यासाठी, परंतु दोन्ही फटके मात्र फसले गेले. जिथे आपण पाहिलं की कॅप्टननं मागचे 2 चेंडू डॉट काढलेत. एकूण धावसंख्या झाली आहे ती 36 आणि 4 षटकांचा इथं खेळ झालाय. नक्कीच थँक्यू सर. अगदी आजच्या व्यक्तीचा वाढदिवस आपण पाहतोय नितेश यशवंत कडू, खूप मोठं नाव सोनारी गावातलं सुनंदा साऊंड सर्व्हिसचे खऱ्या अर्थानं आज ते एक प्रोपायटर आहेत आणि त्यांना शुभेच्छा दिल्या जातील. अजिंक्य कडू सोनारी मित्र परिवारांच्या माध्यमातून शुभेच्छुक, तसेच गारवली देवी बीड्स आणि ग्रामस्थ मंडळ सोनारीच्या माध्यमातून आज नितेश दादांना क्रिकेटमय शुभेच्छा, साईमय शुभेच्छा देऊया आणि पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 4 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 9 रन्स पर ओव्हर, 36 ऑन द स्कोर बोर्ड. बॅटिंग टीम पनवेल VBP पनवेल आपल्याला पाहायला मिळते. डाऊन द ग्राउंड बॉल गेला ऑन साईडला, फॉरवर्ड येतील फिल्डर, जोपर्यंत मात्र बॉलला उचलून फेकून देतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. मॅचमध्ये शिरकाव केलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. सृजल 11 उरण या टीमनं. अजूनपर्यंत बरेच चेंडू झाले, मोठा फटका आलेला नाही आणि प्रतीक्षेत असतील षटकार आणि चौकाराच्या. ड्राईव्ह केला बॉल टुवर्ड्स दी लॉंग ऑफ रिझन, फिल्डर आलेत, निवृत्ती, बॉलला उचललाय, फेकून देईल तोवर मात्र एकदा मिळणार. 2-1 अशी सुरुवात झाली आहे ती या षटकामध्ये. जयेंद्र कडू बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असणारे, किती धावा येतील मैदानाच्या आतमध्ये गुणलेखक मिनिश कडू आम्हाला अपडेट करतायत की 4 मध्ये किमान 12 ते 13 धावा येणं गरजेचं असणार आहे. अराउंड 50 अक्रॉस द लाईन. इथे मात्र अपील झाली, पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळालेले. पंचांनी सांगितलं की हाईट फॅक्टर राहिलाय. बॉल जर का मी म्हणेन तिथे जर का फलंदाज उभा नसता तर मात्र नक्कीच बॉल विकेटच्या वरनं गेला असता. इथे मात्र येईल डॉट बॉल. 3 चेंडू झाले, 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणारे. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 39. अजून एक अटेम्प्ट, प्रयत्न फसलाय. लेग बायची एकदा मिळणार, नाराज आहेत कॅप्टन. नक्कीच सर, जर गोलंदाजाचा जर विचार करायला गेलात ना आपण तर याच मैदानावरचा सातत्याचा सराव, खिलपट्टीची पाहणीशा, त्यानंतर मैदानाचा पूरक अंदाज त्या खेळाडूकडं आहे. जयेंद्र कडू सोनारी आणि अगदी चांगलीच गोलंदाजी फेकण्याचा मनसुबा आखला जातोय. नेक इरादे त्याचे पाहायला मिळत आहेत. जे मानस ते धाडस आहे ना ते साध्य केले जाते आहे. अगदी शिवरायांच्या इतिहासासारखा खेळ आज पाहायला मिळतोय. अगदी योग्य वेळी आणि अयोग्य वेळी खऱ्या अर्थाने युद्ध देखील करणं गरजेचं आहे.
आणि त्याच वेळी चांगली गोलंदाजी हाताळण्याचं काम जयेंद्र कडू करताना पाहायला मिळत आहेत. नाही, चांगला उल्लेख उमंग आपण करताय. खरं तर शेवटचं षटक म्हटलं की मग हाणामारीचं षटक असतं, जिथे मात्र चौकार षटकार येत असतात. इथे या षटकामध्ये एक चेंडू शिल्लक असताना गोलंदाजानं आत्तापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्यात. ही चांगली इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. इथे अंतिमच्या बॉलवर विकेट मिळेल आणि याच मातीत ज्यांचा नेहमी सराव असतो, याच विकेटवर ज्यांचा नेहमी सराव असतो आणि इथल्याच रसिक प्रेक्षकांना फार चांगली इम्प्रेस केलं जयेंद्र या गोलंदाजानं. जयेंद्र कडून शेवटचं षटक फेकलं आणि शेवटच्या षटकामध्ये 6 धावा खर्च करत असताना फक्त 1 विकेट संपादित केली. ना मॅचमध्ये मोमेंटम मेंटेन ठेवला आपल्या टीमकडे. सृजल 11 टीम उरण पहिल्यांदा टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि फिल्डिंग करत असताना धावांना थांबवलं. ते फक्त 42 या आकड्यावर आणि 43 धावांचं एक माफक टार्गेट इथं सेट झालंय. अर्थातच VBP पनवेल या टीमला आम्ही लगेच सूचित करू की लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या आणि ओपनिंग पेअर सृजल 11 उरण आपण लवकरात लवकर मॅच मध्ये लॉन्च करा. येस, थँक्यू. तत्पूर्वी आपण 2 धावसंख्येची पेनल्टी असेल, त्या 2 धावा आपण लेस करणार आहोत, मागे घेणार आहोत, याची नोंद घ्या. तत्पूर्वी आपण सन्मानाकडे बोलूया. असं म्हटलं जातं खरं प्रशांत सर मराठीमध्ये की स्वागताचा सोला आज आम्ही वाहिला आणि आजचा दिवस आमच्या या मान्यवरांसाठी खास राहिला. आणि खरोखरच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि अगदी मान्यवरांचा मान सन्मान केला जातोय. साईंचे निस्सीम सेवेकरी, साईंचे साई भक्त आमचे किशोर कडू. नक्कीच धावा वाढवल्या जातील याची देखील नोंद केली जाईल तुमच्या इथपर्यंत. तत्पूर्वी आपण सन्मानाकडे बोलूया. आपण आदरणीय सन्माननीय आमचे अतिथी मान्यवर पाहायला मिळतात. मान्यवरांचा सन्मान केला जातोय. साईंचे निस्सीम भक्त किशोर परशुराम कडू यांचा सन्मान केला जातो. या स्पर्धेचे मुख्य आयोजकर्ते गौरव दादा कडू यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, माईचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, सौंदर्याचं प्रतीक गुलाब पुष्प, स्पर्धेतील गोड आठवण, सन्मान चिन्ह देऊन किशोर दादांचा सन्मान केला जातोय. आमचे खऱ्यातनं साईंचे निस्सीम भक्त आहेत, साई सेवक आहेत. असं म्हटलं जातं की सेवा करा सेवेकरी व्हा. आणि साईंच्या कृपा आशीर्वादाने खूप मोठी नवी ओळख ज्यानं निर्माण केली आहे ते किशोर कडू साहेबांचा सन्मान. मी साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आणि क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. एन्जॉय द क्रिकेट, एन्जॉय द मॅच. आणि ज्या टीमनं क्षेत्ररक्षण केलं आहे त्यांच्यासाठी संयोजकांच्या माध्यमातून फूड सॅलडचं देखील करायचं नियोजन करण्यात आलं. एक चांगली स्पर्धा, चांगले नियोजन. अगदी आयोजकांचा विचार करायला गेला तर कॅश प्राईज तब्बल 50,000 आहेत आणि 50,000च्या कॅश प्राईजमध्ये आपण नामांकित चषक पाहायला मिळतात, मानाचे करंडक. आणि तदनंतर वैयक्तिक प्राईजचा जर विचार करायला गेलात तर उत्कृष्ट फलंदाज असेल, उत्कृष्ट गोलंदाज असेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल त्याकरिता आकर्षक ट्रॉफी आणि वैयक्तिक प्राईज बायसायकल. आपली फिटनेस चांगल्या पद्धतीने सुदृढ राहण्यासाठी नितेश सर बायसायकल देखील पाहायला मिळते. तदनंतर टावर फॅन असेल, बालास्पोर्टचे बॅट असेल, असे काही नवीन नामांकित प्राईज मित्र म्हणजे वैयक्तिक प्राईज जास्त पद्धतीने ठेवण्याचं काम आज खेळाडूंसाठी केलं गेलं नितेश सर. आणि ही बक्षिसं कोणाला मिळणार उमंग? जो सर्वोत्कृष्ट खेळ करेल आणि जो खरं तर बेस्ट परफॉर्मन्स देईल, सर्वोत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंना आपण सन्मानित करणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज. येस, थँक्यू. तत्पूर्वी हिरामन पांडुरंग कडू आपणास विनंती असेल की आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हिरामन पांडुरंग कडू आपणास विनंती असेल की आपण मंचकावर या. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. कारण की संतांच्या माध्यमातून असं म्हटलं गेले प्रशांत सर की साधू संत येती घरा तुची दिवाळी दसरा. आणि आलेल्या मान्यवरांचा अगदी मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाते. अतिथी देवभव या युक्तीप्रमाणे आज क्रिकेटच्या मैदानावर आलेल्या मान्यवरांचं मान सन्मान होणं देखील गरजेचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी पूर्वार्धाचा खेळ झालाय, उत्तरार्ध कशा पद्धतीने रंगला जाईल. अगदी 2 अंकी नाटकामधील 1 अंक झालाय, दुसऱ्या अंकाची घंटा घना वाजली जाते. त्यामध्ये रंग भरण्याचं काम केले जातील. कलावंतातील कलाकार, कलाकारांना आज मान दिलं जाते. आणि खरोखरच आपल्या मराठी भाषेतून आज प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यानं घर केलं आहे, नवी मुंबईचा बुलंद आवाज आज ती बुलंद तोप या उरण तालुक्यावर फडकताना पाहायला मिळते, वाचताना पाहायला मिळते. ते आमचे नितेश भोईर सरांकडे पुनश्च एकदा बोलूया. तुर्तास मी ब्रेक घेतोय. असा गेलो आणि असा आलो. थँक्यू. आणि चला आपण फिल्डिंग सेटअप करून घ्या. फार छान खरं तर वर्णन केलं.
अहंकाराचा वारसा न लागो या राजसा, असंच आम्ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करू. कारण कलाकार म्हटलं थोडीशी प्रसिद्धी आली की मग प्रसिद्धीसोबत थोडा अहंकार येत असतो आणि तो अहंकार येऊ नये म्हणून गणपती बाप्पाला आम्ही जरूर सांगू की आभा लागत माया तुझ्या आम्हावर शीस राहू दे. अर्थातच जे जे आम्हाला खरं तर प्रेम देत आहेत त्यांचं प्रेम आमच्यावर मात्र असंच टिकून राहू दे. इथून पुढे मात्र मॅचला आपण सुरुवात करू. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होईल. तत्पूर्वी आम्ही दोन्ही टीमचं सूचित करू की लवकरात लवकर फिल्डिंगचं सेटअप करून घ्या. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग पेअर इन द मिडल. थँक्यू सर. तत्पूर्वी मी विनंती करतोय आदरणीय सन्मान्य हिरामन कडू साहेब इथे उपस्थित आहेत तर आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपण आमच्या मान्यवरांच्या अतिथी कक्षामध्ये या. अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हा आणि सामन्याचा आनंद घ्या. आणि मी नितेश सर आपली देखील दिलगिरी व्यक्त करतोय. वारंवार तुम्हाला थोडं थांबवलं जात आहे कारण की आयोजकांच्या माध्यमातून येणारे मान्यवरांचं स्वागत मान सन्मान केलं जात आहे. जाऊया पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी मी कडू साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. ओव्हर टू क्रिकेट. उमंग 40+ क्रिकेट आहे आणि 40+ क्रिकेट म्हटलं की मग शिस्त, 40+ क्रिकेट म्हटलं की मग अनुभव, 40+ क्रिकेट म्हटलं की मग परिपक्वता, 40+ क्रिकेट म्हटलं की मग क्रिकेटच्या अनेक जुन्या अशा आठवणी आणि 40+ क्रिकेट म्हटलं की मग उत्तरार्ध, आयुष्याचा उत्तरार्ध. 40हून अधिक वय वर्ष, 50+ ही काही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. क्लोज टू 60 आपल्याला पाहायला मिळतात. 40+ क्रिकेट नेमकं कधी सुरू झालं त्याचा आपण जरूर इतिहासात जर का डोकावून पाहिलं तर बरोबर 2005ला 40+ क्रिकेटचा जन्म झाला आपण असं म्हणूया. आणि त्यानंतर मात्र मी म्हणेन या खेळाची जी मुहूर्तमेढ रोवली गेली मास्टर प्रदीप पाटील यांनी संकल्पना आणि त्या संकल्पनेचं बीज रोपण केलं आणि आज त्या बीजाचं वृक्ष होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि गेले कित्येक वर्ष या स्पर्धा मात्र वेगवेगळ्या विभागामध्ये आपण पाहत आलोय. इथे मात्र या स्पर्धेचं खरं तर हेच फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इन स्विंगिंग बॉलिंग, गतिमान नव्हे तर व्हेरिएशनबद्ध गोलंदाजी, यॉर्क हाताळलाय, बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील ते कैलाश. कसं असतं ना की ॲज अ प्लेयर म्हणून जर का तुम्हाला फलंदाजीमध्ये तितकंसं कॉन्ट्रीब्युशन जर का नाही देता आलं तर गोलंदाज म्हणून तुम्हाला ते कॉन्ट्रीब्युशन देता यायला पाहिजे. मगाशी फलंदाजी करत असताना कैलाश थोडेसे स्ट्रगल होताना आपल्याला पाहायला मिळाले परंतु इथे आता त्यांना मात्र मी म्हणेन या आपली गोलंदाजी मात्र साकारत असताना मॅचमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागेल. इनसाइड आउटचा फटका, बॉल मात्र नक्कीच आपण जरूर पाहतोय डीप कव्हर्स, स्वीपर कव्हर रिझनमध्ये गेलाय. फिल्डर तिकडे आपल्याला चपला पोहोचताना पाहायला मिळाले. ही संकल्पनेची जी मी म्हणेन ब्रीद वाक्य जे आहे ना, एक धाव खरं तर स्वास्थ्य शरीरासाठी, एक धाव आपल्या आरोग्यासाठी, ही एक धाव आहे ना, ही एक धाव फार महत्वाची आहे. द आयडिया इज टू डाय यंग ॲज लेट ॲज पॉसिबल. ड्राईव्ह केला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फिल्डर नाही आहेत आणि बॉल फरार होईल, येईल ऑन साइड ऑन ड्राईव्ह. बॅट्समन जयेंद्र कडू चा फेवरेट स्ट्रोक, पहिला चौकार. 40+ क्रिकेट आणि या क्रिकेटच्या खेळाचा अनुभवाचा खेळ आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आपण एन्जॉय करतोय. अजय स्मृती चषक 2025 गारवाली देवी बीट सोनारी आयोजित सोनारी आणि उरणच्या खरं तर शिरपेचात मानाचा तुरा आणि ठळक अक्षरात मात्र ज्या स्पर्धेचं आपल्याला नाव उच्चारता येईल अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तालुका हाफ अशा फॉर्मॅटनं आज ही संकल्पना आपण राबवतोय. 40+ कॅटेगरीमधील अनेक नामवंत संघांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स कॅम्पिनियन लेजेंड खेळाडू मगाशी आपण याच मॅचमध्ये आपण विश्वास पाटील सरांना पाहतोय, एन्जॉय करतोय. त्यांचा खेळ आपण एन्जॉय केला. कैलाश आहेत बॉलिंग ट्रॅकवर, टॅप केला बॉल अंडर बॉक्स टाईप स्टाईलनं, बॉल अंतर्वर्तुळाच्या बाहेर जाईल. डीप पॉईंट रिझनमध्ये फिल्डर तिकडे आहेत. एकच धाव मिळणार. 1-1-4-1-1 अशी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आमचे गुणलेखक मिनिश कडू आम्हाला अपडेट करतायत की बिनबाद धावसंख्या झाली आहे ती 8 ओव्हर द विकेटनं. विले जैन कडनं मारा करतोय. फुलटॉस बॉल, लाईन खराब आहे आणि खराब लाईन म्हणजे चूक झाली आणि जयेंद्र कडूच्या पुस्तकामध्ये चुकीला माफी नाहीये. मिळेल 4 धावांचा हा खणखणीत दणदणीत चौकार. थँक्यू सर, थँक्यू डीजे. तत्पूर्वी ऋणिक राकेश
कडू आपणास विनंती, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ऋणिक दादांना मी विनंती करतोय, आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हा आणि या सामन्याचा आनंद घ्या. चांगलाच सामना पाहायला मिळतोय, रंगारंगी क्रिकेट. आणि क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपण जाऊया, बॅक टू द क्रिकेटला बोलूया. तिचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय कॉम्बॉक्समधून. नितेश भोईर सर आहेत. अगदी शॉर्टअप क्रिकेट पाहायला मिळतोय. ओव्हरचा खेळ झालाय आणि जसा ओव्हरचा खेळ होतोय तसा आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सन्मान देखील केला जाईल. पुनश्च एकदा जाऊया बॅक टू द क्रिकेट. ओव्हर टू नितेश सर. पहिलं षटक जे आपण पाहिलं त्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि तिथे मात्र या 12 ज्या धावा आहेत ना, मॅचमध्ये कुठेतरी टीम मीटिंग बोलवण्यामध्ये भाग पाडलं गेलं ज्या पहिल्या षटकानं. कारण त्याचं असं आहे की सुरुवातीपासनं धावांना रोखण्याचे प्रयत्न झाले होते. मॅचमध्ये सर्वच डिफेंडिंग स्ट्रॅटेजीज घेऊन मैदानामध्ये उतरलेला संघ VBP पनवेल हा संघ पहिलं षटक मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावे आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे मगाशी गोलंदाजी फार छान झाली जयेंद्र कडू या गोलंदाजाची, आता तो ॲज अ बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्या टीमसाठी तो कॉन्ट्रीब्यूट देतोय. जयेंद्र खेळतोय वैयक्तिक 2 चौका 2 सिंगल्स 10 या आकड्यावर आणि बाळा वैयक्तिक खेळ करतायत ते 2 या आकड्यावर. बॉलिंग ट्रॅकवर होईल परिवर्तन, गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील पुणच्या विश्वास पाटील. रफ्तार के सौदागर, जलद गती द्रुतगती गोलंदाज. अनऑर्थोडॉक्स बॉलिंग स्टाईल आहे आणि अप्रतिम कलात्मक सुरुवात करत असताना गोलंदाज म्हणून तुमच्याकडे काय काय असायला हवं? रिदमिक बॉलिंग ॲक्शन, प्रॉपर रिलीज ऑफ पॉइंट, लँड झाल्यानंतर तुमचं बॅकफूट फ्रंटफूट कंट्रोल. आणि इथे मात्र टप्पा चांगला होता परंतु फटकाय तितक्याच ताकदीचा आहे, फिरून मारलाय, नशिबाची साथ मिळाली आहे आणि बॉल मागच्या बाजूला लॉंग स्टॉप रिझनकडे जाईल. एक टप्पा खाऊन जाईल बॉल, सीमारेषा पारणे मिळेल. बाळा यांना पहिला चौकार, रणसंख्या पोहोचेल ती 16 या आकड्यावर. माझी गालान गो हसते. अग्री कोल्यांची कुलदेवता, संपूर्ण सजीव सृष्टीची स्फूर्ती देवता. थोडासा आपण उल्लेख करूया आई एकविरा. ओ इथे मात्र जबरदस्त कलात्मक स्ट्रोक, फ्लिक ऑफ द व्रिस्ट, मनगटाच्या साह्याने बॉलला टर्न दिलाय. कोण म्हणेल 40+ क्रिकेट सुरू आहे. प्रोफेशनलिझम इन द गेम ऑफ क्रिकेट आणि लेदर क्रिकेटचा एक कॉपी बुक स्ट्रोक, मनगटानं बॉल टर्न केलाय. 4 धावा मिळतील. अगदी चेंडू थेट आपल्याला पाहायला मिळालाय. कैलासवासी लता यशवंत कडू यांना मानवंदना देण्यासाठी स्टॅन्सला पोहोचलेला हा चेंडू. यावेळचा बॉल मागील दिशेला चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत, पायाने अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. पहा तत्वर चेंडू निसटलाय, चेंडू थेट चाललाय. आलाय पुनश्च एकदा बॅक टू बॅक दुसरा. त्याची गोलंदाजी मधली मगाशी आपण त्याची फिल्डिंगची ॲथलेटिसिझम पाहिला आणि आता आपण त्याची फलंदाजी पाहतोय. एन्जॉय करतोय द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. 3 सलग चौकार आणि मेरिटनुसार रिदमिक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे अंगाचा वेध घेणारा बॉल अपील झाली नाहीये, येईल हा डॉट बॉल. इथे मात्र महत्वाच्या गोलंदाजावर हल्ला चढवला. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 3 चौकार 2 डॉट, 12 धावा याही षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. एकंदरीत काय तर या मॅच मध्ये खरं तर मी म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं टिचून मारा करायला हवा होता. अजून एक डॉट बॉल, गुड बॉलिंग, गुड कमबॅक ॲज वेल. 2 षटकांचा खेळ झाला, रणसंख्या झाली ती 24. डीजे चांगलं संगीत. तत्पूर्वी आपण सन्मानाकडे वळूया. उद्देश हिरामनकडू
यांचा देखील सन्मान केला जातो या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा अगदी छोटा कलावंत आहे पहा आणि अगदी छोटे कलावंतांचा सन्मान देखील केला जातोय उद्देश श्रीरामान खोडे यांचा सन्मान केला जातोय अगदी नावामध्येच उद्देश आहे आणि उपदेश देण्याचं काम देखील केलं जाईल उद्देश दादांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय अगदी दोन्ही छोटे कलावंत आहेत त्यांचा सन्मान आपण पाहतोय उपस्थित संयोजकांच्या माध्यमातून केला जातोय आणि प्रत्येक खेळाडूचा प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय अगदी छोट्यांना एक गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान केला जाते म्हणून तर असं म्हटलं गेलं ना नितेश सर की खऱ्या अर्थानं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा आणि खरोखरच बालपणाचे हे दिवस आज आमच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला देखील तुमचे आठवतील आणि आम्हाला देखील आमचे दिवस आठवतील म्हणून म्हटलं गेले ते दिवस आणि राहिल्यात त्या फक्त आपल्याकडं आठवणी अशा या संस्मरणीय आठवणी जपण्यासाठी आपण चिमुकल्यांचा सन्मान या व्यासपीठावर करतोय आणि याच मातीतून खरं तर घडणारे कोपरली उरणचे आगरी सुपुत्र सागर विश्वास म्हात्रे पहिले मराठी इंडियन आयडल स्टार आवाज देशाचा अभिमान महाराष्ट्राचा अभिमान आपल्या आगरी समाजाचा अभिमान आपल्या उरणचा अर्थातच त्यांची गुरुवर्य पंडित मेघनाथ कोल्हापुरे आणि त्यांच्या तालमीत घडणारे खरं तर आपल्या आगरी सुपुत्र सागर त्यांचा आपण उल्लेख केला सचिन आहेत खेळाडू ॲज अ बॉलर फिंगर्स रोल केल्या पहिल्यांदा रीड केलं बॉलला चांगलं तटीबिलाय बॉल गेला ऑन साईडला प्लेसमेंट अप्रतिम आहे स्वतः टीमचे कॅप्टन फील्ड म्हणून तिथे मात्र पोहोचलेत आपल्याला पाहायला मिळतील कैलाश आणि धावसंख्या 2 पुढे जात असताना पाहायला मिळतीये ती पोहोचली आहे वृद्धिंग झाली आहे 27 जिंकण्यासाठी मात्र नक्कीच 41 टार्गेट आहे आतापर्यंत धावसंख्या झाली ती 27 बॉल सरस सोडून दिलाय पंच आमच्याकडे टर्न करतील बॉल मागच्या बाजूला गेलाय 1+1 मिळतील पंच इशारा करतील का तर हो व्हाईट बॉल +1 या धावा मिळतील 2 रन संख्या झाली 29 मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमचे मी म्हणेन बॉडी लँग्वेज थोडंसं डाऊन आपल्याला पाहायला मिळतंय आणि नक्कीच नितेश सर यावेळचा चांगलाच फटका आहे पा फटक्यात ताकद बेमिसाल बॉल चालाय सीमा पार जेंद्र कडून ठोकलाय हा कम्माल धम्माल बेमिसाल आलाय अजय स्फूर्तीच्या षटकाचा षटकार थँक्यू सचिन गोलंदाज विसुंबी टीमचे हे खरं तर पुरस्कर्ते आहेत मैदानाच्या आतमध्ये एखादी चूक झाली की समालोचकांना त्या खेळाडूचा उल्लेख करू नये असं खरं तर डिसिप्लिन म्हणतं जेव्हा आम्हाला जेव्हा प्रशिक्षण मिळालं समालोचक म्हणून एखादा गोलंदाज जेव्हा झेल त्याच्याकडनं सुटतो तेव्हा त्या गोलंदाजाचं किंवा त्या क्षेत्ररक्षकाचं जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा त्याचं कुठेतरी मोरल थोडं डाऊन होत असतो आणि आत्मविश्वास थोडा खचला जातो आणि क्षेत्ररक्षण क्या बात आहे काय झडप घेतली चेंडू अडवण्यासाठी पहा नितेश सर अगदी 15 ते 20 पावलं धावण्याचं काम केलं अगदी वयाचे 40 ओलांडल्यानंतर अगदी यंग जनरेशनला लाजवण्याचं काम या खेळाडूंच्या माध्यमातून केलं जातं म्हणून तर म्हटलं जातं ना अद्याप मराठीमध्ये जुनं ते सोनं नाही नक्कीच जबरदस्त एफर्ट्स कमिटमेंट क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते सन्माननीय हेमंत घरत आपणास विनंती आपण मंचावरून स्थानापन्न व्हा हेमंत घरत साहेब ओव्हर टू नितेश सर हेमंत घरत आपणास विनंती करतो की आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे अगदी चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ही कलाकारांची स्पर्धा मी तर म्हणेल कलावंतांची स्पर्धा आहे धावसंख्येला धावपलकावर टोटल 38 धावा येतात फक्त 3 धावांची गरज आहे इन मीन 3 ही धावसंख्या मात्र आता आवश्यक असणारे येणारे 2 षटक आणि मी लगेचच विनंती करतोय टीम उरणचे कर्णधार पहिला सामना ज्यानं जिंकला होता प्रफुल्ल ठाकूर की आपण या कॉम्बॉक्स मध्ये जोडायचं आहे टॉस साठी पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या झाली होती 42 -2 +2 आहेत का म्हणजे ऑपोजिट टीमला आपण खरं तर अपोजिट टीमला आपण ही दिली पेनल्टी दिली आहे माफ करा आय अंडरस्टूड की बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण पॅनलाइज केलंय सो स्कोर आपण पुन्हा एकदा नव्यानं अपडेट करूया
बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावसंख्या झाल्या होत्या त्या 42 झाल्या होत्या. 43चं टार्गेट होतं. आत्ता धावसंख्या झाली आहे ती 38 आणि आता अजूनही धावा काढायच्या आहेत त्या फक्त 38 झाल्या ना. सो नव्यानं समीकरण आपण प्रेक्षकांसमोर जरूर मांडूया. 45चं टार्गेट झालं. 38 धावसंख्या धावफलकावर आहेत. अजूनही 7 काढायचे आहेत. अहिलेश आलेत बॉलिंग ट्रॅकवर. ड्राईव्ह केलं बॉल ऑन साइडला. गॅप शॉट सिलेक्शन येईल चौकार. मॅच लवकर फिनिश करण्याचा मनसुबा जयेंद्र कडू. याच विकेटवर त्यांचा फार छान सराव आहे. मगाशी उमंगनं फार छान उल्लेख केला आणि आपल्या घरच्या मैदानावर घरच्या रसिक प्रेक्षकांसमोर आणि इथे सर्वांना इम्प्रेस करणारी खिली आपल्याला पाहायला मिळते आणि ही विनिंग रन आहे जयेंद्र कडू. एक हाती खरं तर आपण पाहिलं अगदीच एक अजूनही काढायचे असेल क्षमस्व. 43 झाल्या. किती स्कोर करेक्शन पुन्हा करू. 2 हव्यात. 2 ड्राईव्ह केलंय अँड दॅट इज अनदर 1 रन. एक धाव मिळणार. एक अजूनही काढायची आहे. मॅच लवकर मात्र फिनिश होताना आपल्याला पाहायला मिळते. उमंग एक पहिल्या इनिंग मध्ये 5 षटकं होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 आल्या होत्या आणि 16 आल्यानंतर इथे हा विजयाचा आत्मविश्वास आणि त्याचबरोबर या मॅच मध्ये खरं तर अप्रतिम खेळ झाला. जयेंद्र कडू यांच्या बॅटमधनं विजयी षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. विश्वास पाटील सरांचा सन्मान आम्ही करणार आहोत. आपल्या खरं तर नवी मुंबई पनवेल या विभागामधील एक प्रतिभावंत असे खेळाडू ज्यांचं नाव आपण नेहमी आदरात घेतो.